यांचे कपडे आपल्याला सगळ्या शेतकऱ्याला आणि शेतकरी नेत्याला एकत्र येऊन सरकारचे कपडे फाडावेच लागणार आहेत आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी उभा राहावंच लागणार आहे। त्याच्याशिवाय पर्याय नाही केली नाही। परंतु शेतकऱ्यांनी सुद्धा काय आपल्या लेकरांना वर्षातून एकदा येते, जसं होईल तसं आपलं तुटकी मुटकी कशी होईना आपली दिवाळी साजरी करावी। कोणाचं ऐकून लेकरं नर्वस होतात, संकट हे आपल्या पाठीला पोहोचले। जसं असेल तसं 2 घास गोड लेकरांना खाऊ घालावेत, कारण त्या येणाऱ्या सोयाबीनमधून येणाऱ्या कापसातून आमच्या लेकरांना थोडेफार कपडे मिळणार होते, 2 घास गोड मिळणार होते। पण आता शेतकऱ्यांचे कुटुंबच उद्ध्वस्त झाले सगळे आणि शेतकऱ्यांना मुद्दाम सरकारही निधी देत नाहीये, मदत करत नाहीये, मुद्दाम अडचणीत आणतंय, जाणून बुजून तात्पुरता आनंद देतंय। यांचे कपडे आपल्याला सगळ्या शेतकऱ्याला आणि शेतकरी नेत्याला एकत्र येऊन सरकारचे कपडे फाडावेच लागणार आहेत आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी उभा राहावंच लागणार आहे। त्याच्याशिवाय पर्याय नाही। आणि एकदा सगळ्यांनी पक्ष, सत्ता, संघटना हे सगळं सोडून एक जसे मराठी एकत्र आले होते तसं ताकदीने एकत्र यायचं आणि शेतकऱ्याचा सन्मान वाढवायचा नसता पुढच्या पिढ्या सुद्धा शेतकऱ्याच्या बर्बाद होऊ शकतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। एक शेवटचा प्रश्न आहे, वेगवेगळ्या प्रकारचे फटाके आलेले आहेत, वेगवेगळे नेते वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळ्या फटाक्यांची उपमा देतात। तुम्ही भुजबळांना कोणत्या फटाक्याची उपमा द्याल? त्याच विचार जाऊ नका, त्याच विचारला दिवसच चांगला जात नाही। अलिबाबा लय कसला गण दिसतो तो घुरट, ते ठुसका बघितलं फटाका वाजत नाही, नुसतं मागून धरून निघतो। तुम्ही बघितला का नाही मला नाही माहित, तसा घुरट वाज सोडितो तो मागून सोडलेला। एखाद बार ठुसका सोडलेलं वाजत नसतं, पण सगळ्याला घराच्या बाहेरच काढित ती नाक दाबून, असं ठुसका आहे ते, ठुसका फटाकडा आहे।